नमस्कार. आज रामनवमी, चैत्र शुद्ध नवमी, दिव्य आत्मप्रकाश प्रकटीकरणाचा हा दिवस. दिव्य आत्मप्रकाश. आत्मप्रकाश म्हणजे आंतरिक प्रकाश की जो सर्व व्यक्तींमध्ये असतो. आज मुलांमध्ये आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटतो किंवा काही ठिकाणी काही वेळा अतिशयोक्ती केली जाते. आज रामनवमीच्या निमित्ताने आपण रामाकडून काय बोध घ्यावा किंवा त्यांचे कोणते गुण घ्यावेत, तर संयम, विश्वास, आत्मसमर्पण आणि धाडस. राजाच्या गादीवर बसण्यासाठी तयार झालेल्या राजपुत्राला अचानक वनवासाला जावे लागते. केवढा तर संयम आणि काय ते धाडस. राजगादीवर बसण्यासाठी राजा सिंहाचा त्याग करणारा, असा हा आत्मसमर्पण करणारा राम. तरुणांनी हे जर गुण घेतले, संयम, विश्वास, आत्मसमर्पण आणि धाडस, हे जर गुण घेतले तर भारत भूमीला रामभूमी व्हायला वेळ लागणार नाही. चैत्र शुद्ध नवमीला भारतभर राम जन्मोत्सव अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. अशा या रामनवमीच्या आपण आज राममय शुभेच्छा